गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगे करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। एक महिन्याच्या खंडानंतर आपण पुन्हा एकदा श्री गणपती अथर्वशीर्ष नावाच्या स्तोत्राच्या उपनिषदाच्या चिंतनासाठी जमलो आहोत। आपल्याला माहिती आहे की वक्ता बोलून चिंतन करत असतो, तर श्रोता ऐकून चिंतन करत असतो। या दृष्टीने मी चिंतन असा शब्द प्रत्येकाला वापरतो, कारण
फक्त वक्त्यांनी बोलायचं असतं, त्यांनी चिंतन करायचं असतं अशी भूमिका नाही आहे. श्रोत्यांनी सुद्धा चिंतनच करायचं असतं. आता मागील वेळेला आपण श्लोक क्रमांक 3 याच्या अभ्यासाला प्रारंभ केला होता. अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवधातारम अवधातारम अवानुचानम अवशिष्यम अवपश्चात्तात अवपुरस्तात अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोर्ध्वात्तात अवाधरात्तात सर्वतो माम पाही पाही समंतात. इतका मोठा तो, किंवा इतक्या चरणांचा म्हणूया, मोठा म्हणजे तो श्लोक म्हणूया किंवा तो मंत्र, तिसऱ्या क्रमांकाचा. अथर्वशीर्षाच्या 10 मंत्रांपैकी या एका मंत्रामध्ये प्रार्थना केलेली आहे, असं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. बराच विचार आपण त्याचा केला. आणि या प्रार्थनेमध्ये श्री गजाननाकडे प्रामुख्याने रक्षणाची मागणी केलेली आहे. अव अव शब्द खूप वेळा आलेला आहे, केला आपण विचार मागच्याला 12-13 वेळेला येतो. अववक्तारम अवश्रोतारम अवत्वम माम इत्यादी. आणि अव शब्दाचा अर्थ रक्षण करणे असा होतो, असं आपण मागच्या वेळेला शिकलो. त्यामुळे प्रत्येक वेळेला अव शब्द वापरून काय प्रार्थना केली आहे, तर तू रक्षण कर. अवत्वम माम, तोही विचार आपण केला मागच्या वेळेला. अव तू का नाही म्हटलं, अव का म्हटलं इत्यादी. थेट संभाषण सुरू आहे श्री गजाननाशी, जी माझी आराध्य देवता आहे या स्तोत्राची, आणि हे स्तोत्र म्हणणारा जो तो मी. त्यामुळे भाषा अशी त्वम, आपुलकीची आहे, जवळची आहे. तू रक्षण कर, तशी मागणी केली. आणि कोणाचं रक्षण कर, तर माझं अवत्वम माम, माझं रक्षण कर, आणि माझ्याशी संबंधित इतरांचं, किंवा माझ्या इतर भूमिकांचं, अववक्तारम अवश्रोतारम दातारम धातारम वगैरे हे जे आहे, हा मागच्याला आपण विचार केला होता की त्याचा 2 दृष्टीने आपण विचार करू शकतो, आणि दोन्ही दृष्टीने आपल्याला विचार करायचाच आहे सातत्याने. कारण श्रोता, वक्ता, दाता, धाता वगैरे दुसरं कोणीतरी असू शकतं, पण मी सुद्धा त्या भूमिकेत कधी ना कधी असू शकतो ना. त्यामुळे दोन्ही पद्धतीने विचार करायचा आपल्याला. तर या दोन्ही दृष्टीने आपल्याला त्याच्याकडे बघायचं आहे. कारण त्या भूमिकांमध्ये मी सुद्धा असू शकतो. आणि या सर्वांचं म्हणा, या सर्व भूमिकांचं म्हणा, सर्व बाजूंनी आणि सर्वतोपरी रक्षण कर. अवोत्तरात्तात व दक्षिणात्तात व चोर्ध्वात्तात वगैरे असा साधारण भाव या प्रार्थनेमध्ये व्यक्त केलेला आहे. याचा बराचसा तपशीलवार विचार आपण आधीच्या सत्रामध्ये केला, की काय साधारण त्याचा भाव आहे. आपण सर्व शब्दांचा अर्थ अजून आपलं बघून व्हायचा आहे. वाच्यार्थाकडून लक्ष्यार्थाकडे जायचं आहे आपल्याला. तोच आपल्या आजच्या अभ्यासाचा विषय आहे विचार केला तर. पण त्याचा जो भाव आहे, रक्षण कर, आणि तोच मुख्य आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण माझं तर, किंवा या इतर सर्व भूमिकांमध्ये असलेल्या, इतरांचं कर किंवा या सर्व भूमिकांमध्ये असलेल्या तू माझं रक्षण कर, असा एक साधारण या श्लोकाचा, या प्रार्थनेचा पुन्हा एकदा अर्थ. आता आधीच्या सत्रामध्ये, म्हणजे मागच्या सत्रामध्ये, या रक्षणाचं स्वरूप काय आहे, मी आत्ता मगाशी जसं म्हणालो, त्याच्या विचाराला आपण सुरुवात केली होती. कारण अवत्वम माम म्हणजे तू माझं रक्षण कर, म्हणजे काय, तर या उपनिषदाच्या अभ्यासाला मी बसलो आहे. पहा, ही भूमिका कशी समजून घ्यायची असते. आपण एवढा विचारच कधी करत नाही. अर्थात तोही विचार आपण अनेक वेळेला केलेला आहे, कारण पारायणच आपल्याला माहिती असतात फक्त 11, 21, 51 इत्यादी.
पण काय बोलणं सुरू आहे, म्हणणं काय सुरू आहे, काय म्हणतात आहेत ऋषी, की या उपनिषदाच्या अभ्यासाला मी बसलो आहे आणि त्यासाठी आवश्यक ती व्यावहारिक अनुकूलता मला तू लाभू दे. माझं रक्षण कर. सगळ्यात पहिली प्रार्थना आहे, अवत्वम माम. माझं रक्षण कर म्हणजे नेमकं काय कर? कारण हे उपनिषद आहे, त्याच्या अभ्यासाला मी बसलेलो आहे. त्याच्यासाठी काही अनुकूलता लागते, शारीरिक लागते. म्हणजे आपण मागच्याला विचार केला त्याचा, की आरोग्याची आहे, काही भौगोलिक अनुकूलता असेल, आजूबाजूच्या परिस्थितीची अनुकूलता असेल. म्हणून त्याला आपण साध्या भाषेत व्यावहारिक अनुकूलता असं म्हणतोय. ती मला लाभू दे. म्हणजे काय सांगणं सुरू आहे? प्रापंचिक लाभासाठी नव्हे, तर परमार्थ साधण्यासाठी, उत्तम रीतीने माझा परमार्थ मला साधायचा आहे, त्याच्यासाठी केलेली ही मागणी आहे, असं आपण मागच्या वेळेला बघितलं. आणि प्रार्थना आहे, त्याच्यात मागणी आहे, पण कुठेही प्रापंचिक माझं भलं होऊ दे, प्रापंचिक माझा लाभ होऊ दे, जशी माझी यादी तयार असते, आपण मागच्याला बोललो होतो. फक्त परमेश्वर प्रसन्न होण्याचीच देरी आहे, यादी तयारच आहे. आयफोनमध्ये ठेवली आहे ती, कारण वेळेवर नाही सापडला कागद वगैरे असल्या भानगडी नको, इतकी तयारी आहे. हा मी आणि हे उपनिषदाचे ऋषी म्हणतात आहे काय, फक्त परमार्थ साधण्यासाठी एक जी अनुकूलता आपल्याला लागते, त्या दृष्टीने तू माझं रक्षण कर. ह्याला म्हणायचं रक्षण कर. आणि वेगवेगळ्या भूमिकांचंही रक्षण आपण आता बघणारच आहोत, पण मूळ दिशा आपल्याला समजून घ्यायची आहे. प्रत्येक रक्षणाची जी मागणी आहे, त्याची दिशा तीच आहे. आणि ह्याच्यातून शिकायचं आहे की मी जेव्हा अथर्वशीर्षाचं पठण करतो, पारायण करतो, म्हणतो, तेव्हा या भूमिकेतून जर मी म्हणत नसेन आणि दुसरी कुठली तरी मागणी घेऊन मी म्हणत असेन, तर अथर्वशीर्ष ज्या ऋषींनी आपल्याला दिलं, त्या ऋषींच्या भूमिकेशी विसंगत माझी भूमिका आहे, असं म्हणावं लागेल. आता पुढे अवत्व माम झाल्यानंतर अववक्तारम म्हणतात. उदाहरणार्थ, मागच्या वेळेला आपण पुन्हा सुरुवात केली होती त्या विचाराला, की वक्त्याचं पुन्हा किंवा माझ्या वक्ता या भूमिकेचं तू रक्षण कर. कारण मी कधी वक्ता असू शकतो किंवा दुसरा कोणी वक्ता असेल, पण मी असो का दुसरा कोणी असो, इथे व्यक्ती महत्वाचीच नाही आहे, दोघांची भूमिकेचं रक्षण आहे की नाही विचार केला तर. त्यामुळे वारंवार खरं बोलण्याची गरजच नाही आहे. मी किंवा माझी भूमिका, काही गरज नाही. मी इतर किंवा माझी भूमिका, कोणीही असू दे, भूमिका या दृष्टीने बघायचं आपल्याला, की वक्त्याचं रक्षण कर. मग वक्ता म्हणजे ती व्यक्ती महत्वाची नाही आहे, त्याला आपण वक्ता म्हणतो आहे कारण ती भूमिका तो धारण करून बसलेला आहे, म्हणून त्या भूमिकेचं तू रक्षण कर. आणि मागच्या छान विचार आपण शिकलो, की वक्त्याचं रक्षण हा विचार करताना आपण बोललो होतो, की प्रदर्शनासाठी नव्हे तर दर्शनासाठी. हा जो वक्ता आहे, त्याचं जे वक्तव्य आहे, त्याचं जे बोलणं आहे, त्याचं जे काही विवेचन आहे म्हणूया, ते कशासाठी असलं पाहिजे? प्रदर्शनासाठी नव्हे तर दर्शनासाठी. आणि कोणाच्या दर्शनासाठी? तर वक्त्याच्याही दर्शनासाठी आणि श्रोत्याच्याही दर्शनासाठी ते वक्तव्य असलं पाहिजे. त्यासाठी वक्ता, व्यक्तिमत्व त्याचं, त्याचं वक्तृत्व, या तीन गोष्टींना गौणता येऊ दे, असा विचार आपण मागच्याला बघितला होता. मी फक्त स्मरण करून देतोय, कारण महिनाभराचा खंड झालेला आहे. हे सगळं बोललो होतो आपण मागच्या वेळेला. किती आता पुन्हा जसं बोललो होतो, की एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. कोणता? वक्ता आणि श्रोता. त्यामुळे हे बोलता बोलता जसं हे वक्त्याचं काय म्हणूया, अम, रक्षण कर म्हणजे जबाबदारी, माझ्या भूमिकेचं रक्षण माझं तू कर, म्हणजे हे मला सांभाळता येऊ दे, असा त्याचा अर्थ आहे की नाही. मग तसं श्रोत्याच्याही दृष्टीने आहे. श्रोत्यांनी सुद्धा ऐकताना या तीन गोष्टी बाजूला ठेवून लक्ष कुठे द्यायचं आहे? फक्त वक्तव्याकडे. तर ते दर्शनासाठी होणार आहे, नाहीतर ते काय होणार आहे? प्रदर्शनासाठी होणार आहे.
आणि म्हणून आपण आत्ता बोललो की इतर ज्या तीन गोष्टी आहे, वक्ता, व्यक्तिमत्व, वक्तृत्व, याला गौणता येऊ दे, प्राधान्य कशाला येऊ दे, प्रधानता कशाला असू दे, वक्तव्याला असू दे. आणि याच अर्थाने संतांची जी वाणी असते त्यांचं वर्णन करताना माऊली म्हणते 18व्या अध्यायात की तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, सदेह सच्चिदानंद का नो हवे ते. माऊलीने प्रश्न विचारला की आत्मज्ञानी पुरुषाचे, जीवनमुक्ताचे जो ज्ञानी असतो त्या पुरुषाचे स्वैर उच्चारलेले शब्द पण त्याला वेदांचं महात्म्य आहे. त्यामुळे तो पुरुष देहासकट सच्चिदानंद ब्रह्म का होऊ नये असा प्रश्न विचारलाय. त्यातलं दुसरं चरण आपण राहू देऊ, आपल्याला आत्ता जो आहे ते पहिल्या चरणाशी आपला संबंध आहे. तयाचे बिसाट शब्द, त्या ओवीचा भाव थोडा वेगळा आहे, पण ही ओवी आपण आत्ता का विचार करतोय त्याच्यात की जो आत्मज्ञानी असतो त्याचे स्वैर उच्चारलेले जरी शब्द असतील त्याला वेदांचं महात्म्य आहे. आणि नेमका आम्ही कशाला भूलतो? पांडित्याला, शब्द पांडित्याला. आणि मग ती म्हण येते मराठीमध्ये निर्माण झालेली कोणती, लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. ब्रह्मज्ञान सांगावं तर यांनीच असं सुद्धा वाटतं. काय सुंदर बोलतात, काय अभ्यास आहे, काय पाठांतर आहे, काय शब्दसंपत्ती आहे, पण नेमका जे पाहिजे तेच नाही. आणि ज्याच्या जवळ ते आहे, ज्याला आपण आत्मज्ञानी म्हणालो, त्याचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, माऊली म्हणते. आपण परमार्थप्रांताबद्दल विचार करतोय, बाकी व्यवहारामध्ये रामकृष्ण हरी काय चालायचं ते चालू द्या, तो आपल्या चिंतनाचा विषय नाही. ज्याला व्याख्यान म्हणतात, ज्याला भाषण म्हणतात, ज्याला अजून काय काय म्हणतात, तिथे ते सगळं चाललेलंच प्रकरण मुळात प्रदर्शनासाठी असतं. दर्शनाचा तिथे काही संबंधच नाही आहे. त्यामुळे त्याचा विचार आपण करत नाही, आपण परमार्थाबद्दल बोलतो आहोत. आणि का परमार्थाबद्दल बोलतो आहोत? कारण उपनिषदाचा अभ्यास करतो आहोत. उपनिषदाचे ऋषी काय म्हणतात आहेत, अववक्तारम असं ते जेव्हा म्हणतात आहेत तेव्हा कशाचं रक्षण करते असं नेमकं म्हणतात आहेत, तो नेमकेपणा आणि नेटकेपणा आपण समजून घेतो आहोत. कारण ब्रह्मविद्या ज्याला म्हणतात, ज्याला परमार्थशास्त्र म्हणतात, हीच खरं माणसाच्या, मनुष्याच्या शाश्वत हिताची विद्या आहे. आणि ती जी विद्या, ते जे ज्ञान, हे सांगणाऱ्या वक्त्याचं रक्षण होणं आवश्यक आहे. या ब्रह्मविद्येच्या अंतर्गतच विचार केला तर ब्रह्म म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, देवता म्हणजे काय, मग कर्म, यज्ञादी कर्म आहे, उपासना आहे, त्या जीवाचा आणि ईश्वराचा संबंध काय आहे, ईश्वर आणि ब्रह्मतत्वाचा संबंध काय आहे, जीव आणि ब्रह्माचा संबंध काय आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्याला थोडक्यात परमार्थशास्त्र, अध्यात्मशास्त्र असं म्हणतात, या सगळ्याचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आणि या सर्वाचं प्रबोधन करणारे किंवा करणारा जो वक्ता, आणि अर्थातच त्याची दुसरी बाजू मी जसं म्हणालो ते ऐकणारे श्रोते, ह्यांचं रक्षण ही विद्या टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे. आणि त्याच्यातच काय आहे, आपल्या समाजाचं शाश्वत हित आहे. शाश्वत हित आहे म्हणजे खरं इथे विषय नाही, पण आपल्याला माहिती आहे की भारत देशावरती आणि आपल्या संस्कृतीवरती, धर्मावरती हजारो वर्षांची आक्रमणं झालेली आहेत. पण या जगामध्ये टिकलेली एकमेव संस्कृती जर असेल तर ती आपलीच आहे. का आहे, का टिकली ती? अनेक विचारवंतांनी त्याच्यावर खूप विचार करून ठेवलेला आहे, पण त्याचं जे एक जो आपला कणा म्हणता येईल राष्ट्राचा, ज्याच्यावर इंग्रजांनी हल्ला केला होता, बॅकबोन ऑफ अवर कंट्री, धर्म, संस्कृती, अध्यात्म, ते हे. आणि ते आहे म्हणून आज समाज
कायद्याचा धाक नसताना सुद्धा बहुतांश प्रमाणात म्हणूया, आता परिस्थिती बदलली आहे, पण जे काही नीतिधर्माचं पालन करतो आहे. पुन्हा विषय खूप विषयांतर होईल, पण एक शेवटचं वाक्य की म्हणून धर्माचा भाग म्हणून समाजाला केवळ नीतिमत्ता सांगून चालत नाही. ज्याला मॉरल व्हॅल्यूज म्हणतात, एथिकल व्हॅल्यूज म्हणतात. कारण आजची पिढी प्रश्न विचारायला लागलेली आहे की हे असं का करायचं, ते नाही केलं तर काय होतं, मी कायदा पाळतोय ना, मग काय प्रॉब्लेम, काय समस्या, काय. त्याचं उत्तर फक्त अध्यात्मशास्त्रात आणि परमार्थशास्त्रामध्ये आहे. कारण नीतिमत्ता, नीतिमान असणं, धर्म पाळणं हे तर पहिली पायरी आहे. असो, मुद्दा आपला सुरू आहे. यांनी समाजाचं रक्षण होणार आहे, समाजाचं शाश्वत हित त्याच्यामध्ये आहे. आणि हे हित सांभाळणारे जे आहेत ते तो वक्ता, आणि तो वक्ता जे ज्ञान प्रदान करतोय ते ज्ञान धारण करणारा तो श्रोता, या दोघांचंही रक्षण होऊ दे. म्हणून अववक्तारम हे झाल्यानंतर पुढे लगेच काय येतं, अर्थातच अवश्रोतारम. अवश्रोतारम, पुन्हा रक्षण कर. हे श्री गणेशा, तू श्रोत्याचं, किंवा पुन्हा एकदा पुनरावृत्ती करून बोलतो, माझं श्रोता या भूमिकेचं, माझ्या श्रोता या भूमिकेचं रक्षण कर. थोडक्यात भूमिकेचं रक्षण कर. श्रोत्यांमध्ये पण अनेक स्तर असतात. आपण नेहमीच सगळेजण बहुतांश वेळेला श्रोता या भूमिकेतच असतो. तर काहीतरी चांगलं ऐकावं, या प्राथमिक स्तरापासून. आपल्याला माहिती आहे की अनेकांना विचारलं की का बरं जाता हो तुम्ही कीर्तनांना, कथा काय, कुठे पुराण कथा सुरू असेल, कीर्तन सुरू असेल, प्रवचन सुरू असेल, तर लोक असं जुजबी उत्तर देतात. त्यांनाही माहिती नसतं. बरं वाटतं जरा कानावर पडलेलं, किंवा ते जे सांगतात ते चांगलंच सांगतात. इतक्या प्राथमिक पातळीपासून त्यालाही महत्त्व आहे बरं, त्याचंही महत्त्व आहे, कारण तिथूनच पुढे प्रगती होत असते. पण हा प्राथमिक स्तर झाला. या स्तरापासून तर आता वक्ता पुढे काय सांगणार आहे याची पूर्वकल्पना येणारे सुद्धा श्रोते असतात. इतका त्यांचा अभ्यास आणि इतकी त्यांची एकाग्रता त्या श्रवणामध्ये असते. असे विविध, काय म्हणूया, स्तरावरचे श्रोते असतात. गमतीने म्हणतात की अगदी, काय म्हणूया, प्रवचनात म्हणा किंवा कुठली एखाद्या सभेमध्ये झोपणाऱ्या श्रोत्यांपासून. एक वक्ता होता, त्याचं छान वाक्य आहे. तो म्हणाला की देर वॉज अन अवेकनिंग आफ्टर माय प्रवचन एंडेड. तुम्हाला विनोद कळला असेल. म्हणजे लोक जागे झाले त्याचं प्रवचन संपल्यानंतर. गमतीचा विषय, पण या स्तरापासूनचे श्रोते असतात. आणि गंमत जरी त्याच्यामध्ये असली तरी त्याच्या पाठीमागचं असं का होतं हे जे विश्लेषण आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला एक मेंदूला आपल्या एक सवय आहे, आपलं एक मानसशास्त्र आहे त्याचं. काय, आपल्याला एखादी न समजण्यासारखी गोष्ट पुढे आली तर दोन गोष्टी आपलं मन करतं. काय, एक तर समजणाऱ्या गोष्टीकडे ते जातं, किंवा ते झोपी जातं. आता समजणारं काय आहे, आपल्याला प्रपंच समजतो. उद्या मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, काल असं झालं, ती असं मला का म्हणाली, इत्यादी इत्यादी. म्हणून प्रवचन ऐकताना जेव्हा असे प्रपंचाचे विचार डोक्यात येतात तेव्हा समजायचं की एक तर मला ते समजत नाही, किंवा मला त्याची आवड नाही, म्हणजे माझा सत्वगुण कमी पडतो आहे. नाही तर झोप. ते तर कीर्तनकार सांगतातच कीर्तनामध्ये, झोपेची गोळी घेऊन झोप येत नाही, इतकी सुंदर झोप प्रवचनामध्ये येते. रामकृष्ण हरी. जेवढं पुष्कळ झालं त्याच्याबद्दल बोलणं. पुढे जाऊया आपण. मुद्दा एवढा की विविध स्तरावरचे श्रोते असतात. आणि जसं नुसतं पाहणं आणि दर्शन घेणं याच्यात फरक आहे की नाही. आपल्याला हे दोन शब्द चांगले माहिती आहे. आपण काय देवाचं काय घेतो, दर्शन घेतो. मी देवाला पाहायला गेलो होतो असं म्हणतो आपण कधी. नाही. प्रत्यक्ष क्रिया बघितली तर पाहण्याचीच आहे.
पण फरक आहे, त्यातला भाव आपल्याला कळतो. त्यामुळे जसं नुसतं पाहणं आणि दर्शन घेणं याच्यात जसं फरक आहे ना, तसं नुसतं ऐकणं आणि श्रवण करणं याच्यात फरक आहे. छान विषय आहे, कारण आपण आता श्रोतारामचाच विचार करतोय. अगदी प्राथमिक स्तरावरचा विचार केला तर आपण म्हणतो ना, की माझा मुलगा माझा ऐकत नाही. आता ऐकत नाही म्हणजे काय, त्याला कान नाही का, किंवा त्याचे कान काम करत नाहीत का, किंवा त्याला तुम्ही बोललेलं ऐकू येत नाही आहे का? असं नाही. आपल्याला माहित आहे त्याचा अर्थ असा आहे, की तो ऐकतो पण तसं वागत नाही. ऐकून न ऐकल्यासारखं करतो. हा जो ऐकून न ऐकल्यासारखं करणं, हा जो फरक आहे, याच्यामुळून ऐकणं आणि श्रवण करणं याच्यात फरक आहे, हे समजून सांगण्यासाठी ते उदाहरण. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्तीचा हा श्लोक आहे. काय? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम. 9 प्रकारच्या विविध भक्ती याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. भक्तीचे 9 प्रकार. त्यातली पहिली कुंडी सांगितली आहे. पहिला प्रकार भक्तीचा श्रवणम, जो आपला विषय सुरू आहे. श्रवणम भक्ती, आपल्याला वाटतं ना, भक्ती करतो मी, मी भक्त आहे. पहिलाच आहे भक्तीचा प्रकार श्रवणम. आणि श्रवण कसं करावं ते सांगताना समर्थ सांगतात, की हरिकथा आहे. त्या कथेमध्ये, कथा म्हणजे कीर्तनं आलंच त्याच्यामध्ये. कथा कीर्तन आपण एकत्र शब्द वापरतो नेहमी. हरिकथा, पुराण आहे, भगवद्गीता आहे, उपनिषद आहे, ब्रह्मसूत्र आहे, त्याच्यावरचे भाष्य आहे, त्याच्यावरचे काय अजून प्रकरण ग्रंथ, प्रक्रिया ग्रंथ, वार्तिक इत्यादी इत्यादी इत्यादी. कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, हे सर्व सांगणारे हे सर्व श्रवण करावं समर्थ म्हणतात. सर्व श्रवण करावं. ऐसे हे अवघेची ऐकावे, समर्थ म्हणतात. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. आणि पुढे म्हणतात, असार ते जाणोनी त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. व्याख्याच केली आहे समर्थन. नवविधा भक्तीतली पहिली भक्ती कशाला म्हणतात? श्रवण. अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. त्यामुळे अवघेची ऐकावे म्हणजे आपण आत्ता जे बोललो सगळं, तसं ते व्यापक श्रवण करावं, बहुरंगी श्रवण करावं. परंतु त्यातील असार जे आहे, आता असार काय असू शकतं? असाराचा अर्थ मगाशी आपण जे बोललो, उदाहरणार्थ समजा वक्ता आहे, त्याचं वक्तृत्व आहे, त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी किंवा तिने तो जो वक्ता आहे त्यांनी त्या विषयाचं प्रतिपादन करताना काही गौण गोष्टी सांगितल्या असतील, काही प्रासंगिक असतील, काही अनुषंगिक असतील, कुठे थोडंसं काही चुकीचं प्रतिपादन झालेलं असू शकतं, इत्यादी इत्यादी इत्यादी. त्यातलं असार सोडून द्यायचा आपल्याला, आणि काय घ्यायचं आहे? सार तेवढं घ्यायचं आहे. आणि हीच खरी श्रवणभक्ती आहे, असं समर्थ म्हणतात. परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणोनी त्यागावे. जाणोनी शब्द खूप महत्वाचा आहे. त्याच्यासाठी मला कळलं पाहिजे ना आधी असार काय आहे, जाणोनी. आणि असार काय आहे कळण्यासाठी सार काय आहे तेही कळावं लागतं. इतक्या उच्च भूमिकेमध्ये जेव्हा तो श्रोता असतो, की मला आता मी जे ऐकणार आहे त्यातलं सार मला घ्यायचं आहे, आणि ते सार मला टिपायचं आहे, आणि ते कसं टिपून घेता येईल याच्यासाठी मी श्रवण करणार आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, की कोणीही असो बोलणार, कोणत्याही विषयावर असो, असं एखादं वाक्य कुठेतरी काहीतरी येऊन जातं की ज्याने आपलं जीवन बदलू शकतं. जर तसं श्रवण मी करत असेल तर तेवढ्यासाठी श्रवण करायचं असतं. आणि असं श्रवण माझ्याकडून घडू दे, म्हणजे श्रोत्याकडून घडू दे. मी जर त्या श्रोता या भूमिकेत असेल तर, म्हणजे श्रोत्याचं तू रक्षण कर, अशी प्रार्थना आहे. आणि श्रवणाची जर आपण शास्त्रीय व्याख्या बघितली, अगदी शास्त्रीय व्याख्या, श्रवण म्हणजे काय, तर उपक्रम, उपसंहार, याची एकवाक्यता इत्यादी. एखाद्या ग्रंथाची षडलिंग असतात. तर तो विषय आपल्याला इथे बघायला
एवढा वेळ नाही सविस्तर. पण एखादा ग्रंथ, पारमार्थिक ग्रंथ जो असतो, तो शास्त्रीय ग्रंथ आहे की नाही हे ठरवण्याचा निकष काय आहे? तर त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात किंवा त्याला षडलिंग असंच पण म्हणतात. लिंग याचा अर्थ चिन्ह, आणि षड म्हणजे सहा. सहा चिन्ह आहेत का त्या ग्रंथामध्ये, असा अर्थ होतो बरं त्याचा. थोडंसं स्पष्टीकरण द्यावंच लागेल आता, उल्लेख केला आहे तर, वेळ जरी नसला तरी. म्हणून मी एका एका चिन्हाचं आत्ता उल्लेख केला. उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता, हे एक चिन्ह आहे त्याच्यातलं. असो, तर या असं पारमार्थिक ग्रंथाची षडलिंग बघून युक्तिपूर्वक वेदांत वाक्यांचा विचार करून त्या वाक्यांच्या तात्पर्याचा निश्चय करणे, याला म्हणतात श्रवण. काय व्याख्या झाली पहा. श्रवण कुठल्या कुठे गेलं, आपण श्रवण कशाला समजत होतो आणि समजतो, आणि शास्त्र श्रवणाची व्याख्या काय करतं. या पद्धतीने ग्रंथाचा अभ्यास करून, तो ऐकून म्हणूया, अभ्यास करून म्हणूया, त्याचा विचार करून त्याचं जे तात्पर्य आहे, आणि शेवटी तात्पर्य काय आहे, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. याच्या पलीकडे तात्पर्य काय आहे? यदुक्तम ग्रंथ कोटिभी, कोट्यावधी ग्रंथ का असे ना, अगदी या षडलिंगाच्या निकषात बसणारे सुद्धा, पण युक्तिपूर्वक, साधक बाधक म्हणतात त्याला, कारण संशय असतात सुरुवातीला आपल्याला, काही गोष्टी पटत नाही, मग त्या समजून घ्याव्या लागतात, इत्यादी इत्यादी. हे सगळं करून वेदांत वाक्यांचा विचार करून त्याच्या तात्पर्याचा निश्चय करणे, कन्व्हिक्शन शुद्ध मराठीत, ह्याला म्हणतात श्रवण. आणि या श्रवणाचे सुद्धा तीन प्रकार संभवतात. एकाला म्हणतात आपाततः श्रवण. आपाततः श्रवण शब्द थोडे कठीण आहे, पण व्याख्या पाहिली की समजतं आपल्याला. संत संगतीमध्ये श्रद्धापूर्वक भक्तीनी केलेलं जे सत्शास्त्र श्रवण असतं, त्याला आपाततः श्रवण असं म्हणतात. आपाततः श्रवण, सत्संगतीमध्ये केलेलं श्रद्धापूर्वक भक्तीनी. फरक आहे. ग्रंथ वाचणारे खूप असतात. मला किती समजतं, मी किती शहाणा आहे, तोही ग्रंथ मी वाचला आहे, ही भूमिका नाही आहे इथे. म्हणून एक एक शब्द महत्वाचा आहे. म्हणून संत संगतीमध्ये, कारण थांबलो मी थोडंसं, कारण आत्ताच मनाच्या श्लोकांवर प्रवचन झालं होतं. मनाचे श्लोक, त्याच्या माग त्याच्या पाठीमागे उपनिषदांचे काय सिद्धांत आहे, हे मला कसं कळेल, जेव्हा मी संत संगतीमध्ये श्रवण करेन तेव्हाच कळेल. नाही तर ते मनाचे श्लोक 205 नेहमीच बोलतो मी, एवढंसं पुस्तक हे केलेलं, त्याचं मी मूल्यमापन आहे ते केलेलं माझ्या बुद्धीने. म्हणून संत संगतीमध्ये श्रद्धापूर्वक, श्रद्धेने, भक्तीने, आणि सत्शास्त्र काय काय, कारण आजकाल काय झालेलं आहे, पुन्हा ती खूप सांगावं लागतं, कारण आजकाल इतकं सगळं उपलब्ध झालेलं आहे, सगळ्या गोष्टी टच ऑफ अ बटन. मग ते यूट्यूबचा व्हिडिओ असो की archive.org वरती असलेले PDF असो, डाउनलोड फ्रीली उपलब्ध, सगळ्यांना सगळंच उपलब्ध असल्यामुळे भरमसाठ वाचन ज्याला म्हणतात, परमपूज्य काकाने त्याला व्होरॅशियस रीडर्स असं म्हटलेलं आहे. काहीच हाती लागत नाही, कारण मुळात आपल्याकडे आयुष्यात वेळ कमी आहे, सातत्याने आपण ते पाहतोय. त्यामुळे नेमकं आणि नेटकंच, कारण फॉर एव्हरीथिंग आय डू इन लाईफ देर इज अन अपॉर्च्युनिटी कॉस्ट. आणि मग शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम, आणि कोण म्हणताय, प्रत्यक्ष आचार्य म्हणतात आहेत. शब्दजालम महारण्यम, महाअरण्य आहे ते. माझं चित्त भरकटून जातं, हरवून जातं, कळत नाही की मी कशासाठी वाचते आहे, कशासाठी वाचतोय, काय करतोय, यातनं नेमका मला काय मिळणार आहे. म्हणून संत संगतीमध्ये श्रद्धापूर्वक भक्तिपूर्वक सत्शास्त्र श्रवण, त्याला म्हणायचं आपाततः श्रवण. आणि याचा प्रामुख्याने हेतू काय असतो, तुमच्या लक्षात आला असेलच आता एवढं सगळं बोलल्यानंतर. परोक्ष ज्ञान हा त्याचा मुख्य प्रमुख हेतू. परोक्ष ज्ञान,
परोक्ष ज्ञान म्हणजे आपण आत्ता जे करतो आहोत ते काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये थेरॉटिकल नॉलेज म्हणतो. एवढंच त्याचा हेतू आहे. समजून घेणं सगळं. काय आपले संशय असतील, विपर्यास असतील, सगळे दूर करणं इत्यादी इत्यादी. आता हे श्रवण झाल्यानंतर अधिकार भेदाने अजून दोन प्रकारचं श्रवण संभवतो, म्हणून मी तीन प्रकार म्हणालो मगाशी. हे असं श्रवण झालं समजा, आपाततः श्रवण झालं. पुढचं जे श्रवण आहे त्याला अंगी श्रवण म्हणतात. काय म्हणतात? अंगी श्रवण. एखादा साधन चतुष्टय संपन्न पूर्व अधिकार सिद्ध ज्याला म्हणतात, की ज्याला मगाशी उल्लेख जो मी केला, ज्याला संशय म्हणा, विपर्यय म्हणा इत्यादी प्रतिबंधांचा अभावच आहे ज्याच्या ठिकाणी, अशा एखाद्या शिष्याने किंवा असा एखादा शिष्य जेव्हा श्री गुरुमुखानी उच्चारण केलेलं तत्वमसी हे जे महावाक्य किंवा त्याच्यासारखं दुसरं एखादं महावाक्य जेव्हा श्रद्धापूर्वक तो श्रवण करतो, त्याला काय म्हणायचं? अंगी श्रवण म्हणतात त्याला. आपतत श्रवण करून झालेलं आहे, परोक्ष ज्ञान झालेलं आहे. आता हे जे श्रवण आहे हे प्रत्यक्ष श्री गुरुमुखातून महावाक्याचं श्रवण. आणि शिष्य कसा आहे? सगळ्यात महत्त्वाचं, साधन चतुष्टय संपन्न आहे, पूर्व अधिकार ज्याचा सिद्ध झालेला आहे. आणि अशा अत्यंत काय म्हणूया दुर्मिळ अधिकारी जो शिष्य असतो, त्याला सद्गुरूंच्या मुखातून आलेल्या महावाक्याचं श्रवण होता क्षणीच अहम ब्रह्मास्मी असा साक्षात अनुभव येतो, की या श्रवणाचं महात्म्य आहे. कारण साधन चतुष्टय संपन्न आहे, अधिकारी आहे, पण असा अधिकारी शिष्य अत्यंत दुर्मिळ असतो. कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवणू एक जो. काय म्हणते माऊली 18व्या अध्यायामध्ये? अधिकार संपन्न शिष्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, कवणू एक जो, अत्यंत दुर्मिळ. लाखो लोकांमध्ये एखादा. कानावचनाची भेटी, त्याचा कान आणि सद्गुरूंच्या मुखातून आलेलं तत्त्वमसी हे वचन, याची नुसती भेट जरी झाली तरी काय होतं? वस्तू होऊनी उठी, अनुभव घेऊनच उठतो तो. याला म्हणायचं अंगी श्रवण. पण त्याच्यासाठी काय? साधन चतुष्टय संपन्न तो शिष्य आहे, अधिकार संपन्न शिष्य आहे, तेव्हा अंगी श्रवण घडतं. पण असा जर शिष्य नसेल तर काय? म्हणून मी मगाशी म्हणालो की अधिकार भेदानी पुढचे दोन प्रकारचे श्रवण होऊ शकतात. असा जर शिष्य नसेल, जे बहुतांश शिष्यांच्या बाबतीत घडतं असं म्हणूया आपण, इतका अधिकार संपन्न, कारण शिष्य दुर्मिळ असतो आपण बघितलं, आणि तसं जर नसेल म्हणजे नेमका काय आहे? अधिकार संपन्न नाही आहे म्हणजे श्रवणानंतरही अनेक प्रकारचे प्रतिबंध शिल्लक आहेत, आणि त्या प्रतिबंधामुळे साक्षात्कारात्मक ज्याला ब्रह्मात्मैक्य ज्ञान म्हणतात ते होत नाही. अनुग्रहकाळी कदाचित त्याची झलक मिळू शकते, पण ब्रह्मात्मिक ज्ञान होत नाही. आणि म्हणून त्या प्रतिबंध निवृत्तीकरिता पुन्हा त्याला काय करावं लागतं? त्या शिष्याला विचाररूप श्रवण करावं लागतं आता. आणि त्या विचाररूप श्रवणाचं जे स्वरूप आहे त्यालाच मनन म्हणतात, त्यालाच काय म्हणूया चिंतनही म्हणतात, पुढे जाऊन निदिध्यासन म्हणतात. निदिध्यासन याचा अर्थ ध्यान असा होतो. आणि मग तत्त्वपदार्थ शोधन वगैरे ते सोडून देऊ, पण हे विचाररूप श्रवण त्याला करावं लागतं. आणि याच्यामध्ये काय महत्त्वाचं गोष्ट आहे? विचाररूप श्रवण, त्याच्यामध्ये पुनरावृत्ती आहे, सातत्याने करावं लागतं, अखंड करावं लागतं, जोपर्यंत ते प्रतिबंध आहेत त्याच्या निवृत्ती करता. कारण इतकं सगळं ऐकल्यानंतर, इतकी सगळी प्रवचन ऐकल्यानंतर, इतके सगळे ग्रंथ वाचल्यानंतर, अभ्यासल्यानंतर सुद्धा मला असं वाटतंच की नाही अजून मी देह आहे म्हणून.
मला वाटतं की नाही हे जग सत्य आहे म्हणून. मला वाटतं की नाही मी कर्ता आणि भोगता आहे म्हणून. आणि कशावरून मला हे वाटतं? सुखदुःखाचे हेलकावे जीवन सुरूच आहे. अजूनही ते सुख आणि दुःख होतातच आहेत मला. मी सुखी, मी दुःखी, पुन्हा मी सुखी, पुन्हा मी दुःखी. हे होतच आहे. याचा अर्थ काय आहे? सातत्याने ते श्रवण करणं भाग आहे. याचं कारण असं आहे की हे जर सर्व अविचार असतील म्हणजे आहेत, तर त्याचा मुकाबला विचारानेच करावा लागणार आहे. आणि ते विचार अखंड मला माझ्या अंतःकरणात जागे ठेवावे लागणार आहेत. आणि त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे? विचाररूप श्रवण करावं लागणार आहे. आणि यालाच म्हणतात अंगश्रवण. तिसरा प्रकार आपण बघितला. आपाततः श्रवण, ते झाल्यानंतर अंगी श्रवण किंवा अंगश्रवण. आणि या चालू श्लोकाच्या संदर्भात बोलायचं झालं तर माझ्या अंगश्रवणाचं अंगी श्रवणापर्यंत प्रगती होऊ दे, असं आपण म्हणू शकतो. आणि त्यासाठी सर्व प्रकारची अनुकूलता मला लाभू दे श्री गणेशा. अववक्तारम, अवश्रोतारम. वक्तारम झालं, अवश्रोतारम. श्रोता या भूमिकेचा विचार करतोय ना आपण. आणि श्रोता या भूमिकेचा विचार करताना श्रवणाचा आपण विचार करतोय. आणि श्रवण कशाला म्हणतात, खरं श्रवण कसं असतं ते समजून घेतोय. त्याची शास्त्रीय व्याख्या आपण आत्ता बघितली. त्याचे 3 प्रकार आपण बघितले. अवश्रोतारम. आणि इतकं शास्त्रीय विवेचन करण्याचं कारण, कारण आपण पहिल्या दिवसापासून बघत आहोत काय, की अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे. आणि त्या उपनिषदामध्ये आलेला हा तिसरा मंत्र म्हणजे तिसरा श्लोक, त्याच्यात केलेली ही प्रार्थना, जो आपला चालू विषय आहे अभ्यासाचा. त्यामुळे उपनिषदाचे जे ऋषी, या उपनिषदाचे जे ऋषी आहेत, त्यांना काय म्हणायचं आहे, प्रार्थनेचा नेमका उद्देश काय आहे, हे समजावून घेणं अभ्यासक या नात्याने आपलं कर्तव्य आहे की नाही. कारण नाही तर आपल्याला म्हटलंच की आपण 1000 वेळा आत्तापर्यंत म्हटलंय, अवश्रोतारम अवदातारम किंवा अववक्तारम अवश्रोतारम. पण त्याचा हा जो आशय आहे की माझ्या म्हणजे श्रोत्याचं रक्षण कर, म्हणजे माझ्या पुन्हा श्रोता या भूमिकेचं रक्षण कर म्हणजे काय, मी नेमका गणपतीकडे काय मागतो हे तर कळलं पाहिजे ना मला. कारण या उपनिषदाचा अभ्यास करण्यासाठी जसं श्रवण व्हायला हवं आहे, जसा उच्च पातळीचा श्रोता मी असलो पाहिजे, त्याच्यासाठी जी अनुकूलता लागते त्याचं तू रक्षण कर, अशी ती आपण मागणी करतो आहोत. पुढे अवदातारम, अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम. पुढची मागणी आता इतर शब्दांप्रमाणेच पुन्हा दातारम हे जे पद आहे ते दातृ या संस्कृत शब्दाचं द्वितीय विभक्ती एकवचनी रूप आहे. आणि त्याचा अर्थ आहे की हे श्री गणेशा, तू या दात्याचं रक्षण कर. जो देतो त्याला दाता असं म्हणतात. दातृ, दाता. दातारम हे त्याचं पुन्हा द्वितीय विभक्ती एकवचनी रूप आहे जसं म्हणाल. त्यामुळे अवदातारम म्हणजे दात्याचं रक्षण कर. आणि दाता म्हणजे देणारा किंवा दान करता आपण ज्याला म्हणता येईल. देणाऱ्याचं रक्षण कर. आणि पुन्हा याचा अर्थ काय आहे? त्या भूमिकेमध्ये मी कधीतरी असू शकतो किंवा तो दुसरा कोणी असेल. पुन्हा व्यक्ती महत्त्वाची नाही. मग महत्त्वाचं काय आहे? त्याचं दातृत्व जे आहे, जस त्याचं रक्षण कर, असा त्याचा अर्थ. आणि देणाऱ्याची जी भूमिका असते, कुठल्या भूमिकेतून तो देतो आहे, कारण देणारे अनेक असतात जगामध्ये. आधी पण होते, आजही आहेत, पुढेही राहतील. पण देणाऱ्याची जी भूमिका असते ना, त्यांनी त्या दातृत्वाची पातळी किंवा त्याचं पावित्र्य ठरत असतं. उदाहरणार्थ, मी समजा कोणाला काहीतरी दिलं आणि ते देण्याच्या मागे माझी भूमिका जर अशी असेल काय, की भविष्यामध्ये मला या व्यक्तीकडून काहीतरी मिळावं, अपेक्षा, की आत्ता मी देतोय खरं, पण भविष्यात
या व्यक्तीकडून मला काहीतरी मिळावं. जो समाजामध्ये आपण हे व्यवहार तर अखंड चाललेले बघतो. ज्याला देणं म्हणतच नाही त्याला काय म्हणतात खरं शुद्ध मराठीत इन्व्हेस्टमेंट. आय एम इन्व्हेस्टिंग. का? कारण भविष्यात मला काहीतरी परतीची अपेक्षा आहे. या अपेक्षेने दिलेलं दान किंवा माझं नाव व्हावं सगळीकडे, म्हणजे पहिलीच मी चौकशी करतो की किती दिले की माझं इथे नाव लागेल वरती. ते असतं ना वरती बोर्ड त्यांचा. मग ते एखादा बसायचं बाकडं असेल, तो बेंच असेल, अगदी पायरी असेल किंवा अजून काही असेल. पण देण्याच्या आधी चौकशी काय, किती दिले की कुठे नाव येईल. मग ते गोल्ड स्पॉन्सर का प्लॅटिनम स्पॉन्सर वगैरे वगैरे जे आजकालचे प्रकार आहेत. पुन्हा आपण नावं ठेवत नाही कशाला, या सर्वांची गरज आहे. या निमित्ताने का होईना समाजाची मदत होते, हे बरोबर आहे. आपण फक्त पातळी समजून घेतोय. दान ज्याला म्हणतात, खरं दान. त्यामुळे माझं नाव व्हावं, ते सगळीकडे झळकावं, इतरांनी त्याची दखल घ्यावी, या दृष्टीने दिलेलं पण दान असतं. अत्यंत क्षुल्लक गोष्टीचं केलेलं सुद्धा दान असतं. उदाहरणार्थ, सिग्नलला गाडी थांबली, आपल्याला माहिती आहे भारतातलं सगळं. आले कोणीतरी मागायला, त्यांना मी 2 रुपये दिले. किती दिले मी? 2 रुपये. आलं असेल लक्षात मला काय म्हणायचं आहे. आणि ते 2 रुपये दिल्यानंतर मी गाडीतल्या लोकांशी हे करतो चर्चा. आता हा आहे ना, हा मनुष्य आता घरी जाऊन दारू पिले. परमपूज्य काका म्हणतात, त्या 2 रुपयामध्ये मला त्याचा ऑडिट करण्याचा अधिकार मिळतो का? समजा तो दारू पितही असेल, त्यांनी प्यावी की नाही हा विषय वेगळा आहे. पण मी देतो किती आणि त्याच्यावरती चर्चा किती आणि त्यांनी काय करावं, त्याचं काय करू नये. किती दिले मी? 2 रुपये, 5 रुपये. याला दान खरं म्हणूच नाही, इतकं क्षुल्लक गोष्ट. पण आपण समजतो. आता आलेत, डिसेंबर महिना आलेला आहे. देत असतो मी पण. कशासाठी? शुद्ध मराठीत टॅक्स बेनिफिट्स. आणि मनातल्या मनात मी स्वतःला समजून सांगत असतो की अरे खूपच मोठा दानशूर आहे मी. डिसेंबर महिन्यात 15 तारखेच्या आसपास वगैरे तर मी दरवर्षीच देतो. मनात मला माहिती असतं मी कशासाठी देतो. कारण आपण जगाला फसवू शकतो, स्वतःला नाही फसवू शकत. देतानाच मला माहिती असतं मी का देतोय. नवे चौकशी करून देतो. काय? तो आय डी वगैरे व्यवस्थित आहे ना, EIN म्हणतात त्याला. कारण त्याच्याशिवाय मला टॅक्स बेनिफिट मिळणार नाही ना. अशाच ठिकाणी देतो की जिथे मला टॅक्स बेनिफिट मिळेल. या सर्वातून पुन्हा मी किती मोठा दानी आहे हा जपलेला एक अहंकार इत्यादी हे दानाचे अनेक पैलू आहेत. दान कसं करावं? असं म्हणतात, एखाद्या राजाचा जो पुरोहित असतो तो कसं दान करतो तसं करावं. फार सुंदर विचार आहे. पहा, दानाची जी भूमिका आपल्याकडे मांडली आहे संस्कृतीमध्ये ती किती वेगळी आहे. एखाद्या राजाचा पुरोहित तो दान करतोय. कोणाचं करतोय? स्वतःचं देतोय का काढून तो काही? नाही. त्याला जसं ते दान करताना काहीच वाटत नाही की मी देतो आहे, त्याच्या अंतःकरणात ती भूमिकाच नसते. कारण त्याला माहिती आहे माझं नाही आहे, हे राजाचं आहे. तसं मी जेव्हा दान देतो, दान तर द्यायचंच आहे, प्रश्नच नाही. पण ते जेव्हा मी देतो, तेव्हा हे दान देण्या इतकी जी माझी परिस्थिती आहे, जी काही श्रीमंती आहे म्हणूया, सुबत्ता आहे म्हणूया, या ज्या विशिष्ट परिस्थितीमध्ये मी दाता होऊ शकतो आहे, हे कोणाच्या कृपेने आहे? हे त्या ईश्वराच्या कृपेने आहे. एक परमपूज्य काका नेहमी गमतीची एक गोष्ट सांगतात. त्याचा पैलू वेगळा आहे, पण ते आपण इथे छान वापरून घेऊ शकतो. काका एका गुंड मुलाची गोष्ट सांगतात, दृष्टांत देताना प्रवचनात. एक गुंड मुलगा असतो म्हणतात. त्याचे वडील बिचारे महिनाभर नोकरी करून महिन्याच्या शेवटी पगार घरी घेऊन येतात. काय जे काय त्यांचा पगार असेल तो, समजा 10,000 रुपये पगार आहे. तर हा जो गुंड मुलगा असल्यामुळे तो वडिलांकडनं 10,000 रुपये हिसकावून घेतो आणि मोठ्या उदार मताने त्यांना 100 रुपये काय करतो? दान करतो. कशासाठी? खर्चासाठी, थोडंसं पॉकेट मनी शुद्ध मराठीत. आता हा दृष्टांत झाला. तिथे तो दृष्टांत कशासाठी परमपूज्य काकांनी सांगितला, की असं मी जेव्हा साधना करतो, म्हणजे मोठ्या जणू काही मी परमेश्वरावरती उपकार करतो. काय?
मला जे 24 तास उपलब्ध आहेत दिवसातले, त्यातल्या मोठे उपकार करून मी भगवंताला अर्धा तास, 1 तास नामस्मरणाच्या नावाखाली, ध्यानाच्या नावाखाली देतो. त्या गुंडमुलातून माझ्यात फरक काय आहे? हा जो आशय आहे ना, तो आपल्याला आत्ता पकडायचा आहे फक्त. कारण 24 तासावरची सत्ता कोणाची आहे? काल नावाच्या तत्वावरती सत्ता कोणाची आहे? हे 24 तास मला दिले कोणी? कोणी उठवलं मला सकाळी झोपेतून? काय खात्री आहे का उठणार आहे उद्या सकाळी? ते 24 तास ज्यांनी मला दिले, त्यातलाच 1 तास मी त्याला परत देतो आणि असं जणू काही वा वा. 1 तास नामस्मरण कल्पना आहे का तुम्हाला? इत्यादी, इत्यादी. आपल्या सगळ्यांना आपलं सगळं खेळ माहिती असतात. आपल्याला आत्ता ते फक्त धनाला लावून घ्यायचं आहे, दानासाठी. कारण मुळात गडबड कुठे होते? माझ्या कर्तव्याने मी हे कमावलेलं आहे. नाही. अरे, केलेल्या कर्माला, कोणीही जे कर्म केलेलं असो, त्या कर्माला ते फळ मिळणं, हे जे कर्मविपाकाचं शास्त्र आहे, हे जे प्रारब्ध शास्त्र आहे, ते कोणाचं शास्त्र आहे? कोणी निर्माण केलं ते? ज्यांनी हे जग निर्माण केलं ते ईश्वराने. आणि म्हणून त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये मी दान देऊ शकतो आहे. म्हणजे एका दृष्टीने विचार केला तर हे ईश्वराचंच देणं आहे. फक्त ते मला प्राप्त झालं आहे आणि त्याच्यामुळे ते देताना सुद्धा उलट मी एवढंच देऊ शकतोय, खरं तर याचं वाईट वाटावं. थोडक्यामध्ये बोलूया, कुठल्याही प्रकारचा अहंकार न ठेवता, कुठल्याही प्रकारचं ममत्व न ठेवता, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, जेव्हा मी दान देतो, सत्पात्री दान देतो, योग्य ठिकाणी दान देतो. आणि म्हणून असं म्हणतात, की उजव्या हाताने देताना डाव्या हाताला सुद्धा कळू नये. इतकी काळजीपूर्वक मी जेव्हा ते दान देतो आणि देताना मनामध्ये ही भूमिका असते, की मी एवढंच देऊ शकतोय आणि जे देतोय तेही सुद्धा माझं नाही. अर्थात हे देताना सुद्धा व्यावहारिक विचार ठेवूनच द्यावं लागतं. परमपूज्य काका तेही छान सांगतात. नाहीतर इतकं देऊ नये, की आपल्याला पुन्हा मागण्याची वेळ येईल आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या काय म्हणूया निर्वाह करता. हे तर आजकाल सांगावंच लागत नाही कोणाला. पण तिथे टोकाची भूमिका नाही, कारण आपण सामान्य आहोत. मागच्याला आपण बोललो होतो, आपण तुकाराम महाराज नाही. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, हे म्हणण्याची माझी ताकद नाही. मी सामान्य मनुष्य आहे. पण तरीसुद्धा दान जरूर द्यावं. पण त्याला दान या शब्दाची योग्यता, पावित्र्य येईल या पद्धतीने द्यावं. आणि असं मला देता यावं, म्हणजे माझ्या दातृत्वाचं रक्षण गजाननांनी करावं, म्हणजे अवदातारम. या माझ्या या भूमिकेचं तू रक्षण कर, माझ्या दातृत्वाचं रक्षण कर, अशी प्रार्थना गजाननाकडे या श्लोकामध्ये केलेली आहे. आपली वेळ संपलेली आहे, त्यामुळे उर्वरित जो श्लोक आहे त्याचं आपण चिंतन पुढच्या सत्रात करू. आणि आज जे काही थोडं बहुत चिंतन या निमित्ताने झालं असेल, ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि इथे वाणीला विराम देऊया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.